गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 2 पर्यंत आलो होतो आणि लिनियरिटी प्रॉपर्टी, फर्स्ट शिफ्टिंग थेरम बघितलं होतं. आता जो आपला लेक्चर नंबर सुरू आहे 5, यामध्ये आपण काही महत्त्वाची फॉर्म्युले त्याचा रिझल्ट लिहिणार आहोत आणि काही प्रॉब्लेम घेणार आहोत. तर नोटमध्ये बघा, with the help of above result in the sense that हा पेपर सुरू झाल्यापासून तर आतापर्यंत आपण जेवढे रिझल्ट डिराईव्ह केले, जेवढे रिझल्ट आपल्याला माहीत झाले, त्या सगळ्या रिझल्टचा वापर करून आपण काही रिझल्ट इथे लिहिणार आहोत. वी कॅन हॅव द फॉलोइंग इम्पॉर्टंट रिझल्ट्स. आता बघा, हा पहिला रिझल्ट आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे. लाप्लास e to the power at into t raised to n, which is equal to n factorial upon s raised to n plus 1. Next, Laplace e to the power at cos hyperbolic bt, which is equal to s minus a upon s minus a चा वर्ग माइनस b चा वर्ग, जे की लाप्लास कॉस हायपरबोलिक एटी चा फॉर्म्युला जो प्रूव्ह केलेला आहे ना, त्याचा वापर करून, म्हणजे या दोघांचं कंबाईन केलं. लाप्लास e टू द पॉवर एटी म्हणजे 1 अपॉन s मायनस a, जो की इथं आलेला आहे, आणि कॉस हायपरबोलिक बीटी, तिथं कॉस हायपरबोलिक एटी होतं, तर इथं मायनस बी स्क्वेअर. अशा त्या दोन्ही फॉर्म्युल्याचा कंबाईन करून हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. लाप्लास e टू द पॉवर एटी इंटू कॉस हायपरबोलिक बीटी which is equal to s minus a divided by s minus a चा वर्ग minus b चा वर्ग. Next, Laplace e to the power et sin hyperbolic bt which is equal to b upon s minus a चा वर्ग minus b चा वर्ग. Next, Laplace e to the power at into sin bt which is equal to b upon s minus a चा वर्ग plus b चा वर्ग. इथे Laplace e to the power at म्हणजे तुम्हाला s minus a माहित आहे 1 upon, आणि साइन बीटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे बी अपॉन लाप्लास साइन बीटी म्हणजे बी अपॉन एस चा वर्ग प्लस बी चा वर्ग. हा ई टू द पॉवर एटी आल्यामुळे एस च्या जागेवर एस मायनस ए चा वर्ग झालेला आहे. नेक्स्ट, लाप्लास ई टू द पॉवर एटी कॉस बीटी विच इज इक्वल टू एस मायनस ए डिवायडेड बाय एस मायनस ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग. अशा पद्धतीनं जितके फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवता येईल जास्तीत जास्त, तितके मार्क्स तुम्हाला मिळतील परीक्षेमध्ये जास्तीत जास्त. एक्झाम्पल नंबर 3 बघू. 806 पेज नंबरवरचा एक्झाम्पल आहे हा. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस स्क्वेअर टी. आता बघा, इथे डायरेक्ट सगळे फॉर्म्युले यूज केलेले आहे. सोल्युशन गिवन दॅट एफ ऑफ टी इज इक्वल टू कॉस स्क्वेअर टी. टू फाइंड Laplace f of t which is equal to Laplace cos square t. Hence, Laplace f of t which is equal to Laplace cos square t which is equal to Laplace in bracket 1 plus cos 2t divided by 2. Cos square t चा फॉर्म्युला, जे की तुम्ही इंटिग्रेशन मध्ये 1 plus cos 2t upon 2 किंवा कुठेही बी डेरिव्हेटिव्ह मध्ये cos स्क्वेअर टी म्हणजे 1 प्लस कॉस 2t अपॉन 2 आणि sin स्क्वेअर टी म्हणजे 1 मायनस कॉस 2t अपॉन 2, हे फॉर्म्युला आपण इथे वापरलेला आहे. विच इज इक्वल टू 1 बाय 2 लाप्लास ऑफ 1 प्लस 1 बाय 2 लाप्लास ऑफ कॉस 2t विच इज इक्वल टू 1 अपॉन 2. आता लाप्लास ऑफ 1 म्हणजे आपण पहिलाच रिझल्ट प्रूव्ह केलेला आहे, इन ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन s, आणि लाप्लास ऑफ कॉस 2t आपण एटी चा फॉर्म्युला प्रूव्ह केलेला आहे. मग एटीच्या जागी 2t आहे, एच्या जागेवर 2 लिहावं लागेल, बस एवढाच फरक. s अपॉन s स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअरच्या ऐवजी 2 चा वर्ग, विच इज इक्वल टू 1 बाय 2 s स्क्वेअर प्लस 4 प्लस s स्क्वेअर डिवायडेड बाय s इन ब्रॅकेट s स्क्वेअर प्लस 4 विच इज इक्वल टू 1 बाय 2 इन ब्रॅकेट 2s स्क्वेअर प्लस 4 डिवायडेड बाय s इन ब्रॅकेट s स्क्वेअर प्लस 4 विच इज इक्वल टू न्यूमरेटर मधून 2 कॉमन काढला, या 2 सोबत कॅन्सल झाला, आणि s स्क्वेअर प्लस 2 अपॉन s इन ब्रॅकेट s स्क्वेअर प्लस 4. आता या एक्झाम्पल मध्ये बघा कसं ऑब्जेक्टिव्ह टाइप विचारले जाऊ शकते.
लाप्लास एफ ऑफ टी ची किंमत लाप्लास कॉस स्क्वेअर टी विच इज इक्वल टू डॉट डॉट डॉट. ए ऑप्शन तुम्हाला असेल, ए ऑप्शन असेल 1/2 इन ब्रॅकेट 1/s प्लस एस बाय एस स्क्वेअर प्लस 4, म्हणजे ए ऑप्शन बरोबर आहे. बी ऑप्शन असेल 1/2 इन ब्रॅकेट 2s स्क्वेअर प्लस 4 डिवायडेड बाय एस इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 4. बी सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. सी ऑप्शन असेल एस स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय एस इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 4. सी सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. आणि डी असेल ऑल ऑफ द अबाव. विद्यार्थी काय करतो, पहिला बघतो बरोबर आहे उत्तर, राईट करून टाकतो. काही विद्यार्थी दुसऱ्यापर्यंत बी पर्यंत जातात, त्यालाही वाटते बरोबर आहे, राईट करून टाकते. कोणी सी पर्यंत जाते, तिथेही त्याला वाटते की यार थर्ड ऑप्शन बरोबर आहे, त्याचंही काही चुकलेलं नाही आहे. परंतु जर विचार केला तर पहिलाही विद्यार्थी चुकला, दुसराही चुकला, तिसराही चुकला, आणि ज्यानं ऑल ऑफ द अबाव लिहिलं दॅट इज करेक्ट. यू शुड रिमेंबर. अशा पद्धतीचे प्रश्न मुलांना गोंधळ करण्यासाठी, मुलांना गोंधळात पाडण्यासाठी टीचर्स विचारतात. तर बघायचं आहे मग तुम्हाला केअरफुली, आणि सगळे रिझल्ट्स जर तुम्हाला माहीत असले तर आणि तरच तुम्ही ते ऑप्शन्स सांगू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल 4 ऑन पेज नंबर 806. Find the Laplace transform of t raised to minus 1/2. That means here given f of t is equal to t raised to minus 1/2. Solution. Given that f of t is equal to t raised to minus 1/2, to find Laplace f of t which is equal to Laplace t raised to minus 1/2. Hence we know that Laplace t raised to n which is equal to n factorial upon s raised to n plus 1. मित्र हो, मी जेव्हा तुम्हाला नोट मध्ये हा पहिला फॉर्म्युला लिहिला त्यावेळेस मला असं वाटते की लाप्लास e टू द पॉवर at into t raised to n which is equal to n factorial upon s raised to n plus 1 कदाचित लिहिण्यात आला आहे. जर लिहिण्यात आला असेल तर तिथे s मायनस a raised to n plus 1 पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? लाप्लास इन ब्रॅकेट e टू द पॉवर at into t raised to n which is equal to n factorial upon s minus a raised to n plus 1 पाहिजे. या व्हिडिओच्या सुरुवातीचा पहिला नोट मधला फॉर्म्युला लिहिलेला आहे. तिथे जर चुकून s raised to n plus 1 झाला असेल तर ते करेक्ट करा की तिथे लागते s minus a raised to n plus 1. पुढे कुठपर्यंत आलो आपण? We know that Laplace t raised to n which is equal to n factorial divided by s raised to n plus 1, जो की आपण आधीच प्रूव्ह केलेला आहे. n फॅक्टोरियल मध्ये गॅमा मध्ये n फॅक्टोरियल म्हणजे गॅमा मध्ये n plus 1 लिहिता येते which is equal to गॅमा मध्ये n plus 1 upon s raised to n plus 1. आता हा जो l raised to l of t raised to n आहे and which is equal to gamma n plus 1 upon s raised to n plus 1 आहे. याच्यामध्ये जर n ची किंमत आपण -1/2 ठेवलं तर आपल्याला जे काढायचं आहे ते साध्य होऊ शकते. आणि म्हणून put n is equal to -1/2. Hence Laplace of t raised to -1/2 which is equal to gamma मध्ये -1/2 plus 1 whole divided by s raised to -1/2 plus 1. याचं कॅल्क्युलेशन केलं -अर्धा अधिक 1 म्हणजे which is equal to gamma मध्ये हाफ डिवायडेड बाय s raised to 1/2 आणि गॅमा मध्ये 1/2 इज इक्वल टू √π, जे की ऑलरेडी आपल्याला माहित आहे. आणि म्हणून हे झालं √π अपॉन √s किंवा याला √π अपॉन sb लिहू शकतो आपण. आता याच्यावर जर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप विचारायचा असेल तर व्हॉट इज द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ t raised to -1/2. ओके, त्याच्या ए ऑप्शन मध्ये मी लाप्लास t raised to -1/2 इज इक्वल टू नाही. त्या ए मध्ये आपण काय लिहू शकतो?
गॅमा मध्ये 1/2 होल डिवायडेड बाय एस रेस टू 1/2. मी बी लिहू शकतो अंडर रूट पाय डिवायडेड बाय एस रेस टू 1/2. मी सी मध्ये लिहू शकतो पाय रेस टू 1/2 पाय रेस टू 1/2 अपॉन अंडर रूट एस. म्हणजे थोडं कुठे अंडर रूट लिहिल्या जाईल, कुठे पॉवर 1/2 लिहिल्या जाईल, आणि सगळे उत्तर बरोबर असेल ए बी सी आणि ऑल ऑफ द अबव. तर हा प्रकार जो आहे तो तुम्हाला फार केअरफुली बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 5 ऑन पेज नंबर 806. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी साइन 80. सोल्यूशन solution given that f of t is equal to t sin 80. To find Laplace f of t, which is equal to Laplace t sin 80. Hence, Laplace t sin 80, which is equal to Laplace of t e to the power I80 minus e to the power minus I80 divided by 2i in one bracket. हे sin 80 चा फॉर्म्युला आहे, which is equal to 1/2i taken out outside the bracket, in bracket Laplace of t e to the power I80 minus Laplace of t e to the power minus I80. आता बघा इथे आता 2 मिनिटापूर्वी फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. काय? Laplace e to the power 80 into t raised to n. आता इथं यांची किंमत आहे 1. ती आहे ना 1 आहे, म्हणून याचा फॉर्म्युला तयार होईल 1 फॅक्टोरियल अपॉन s मायनस a रेस टू n प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1. आणि इथे I80 आहे. काय आहे? I80 आहे, म्हणून IA. सॉरी, काय झालं हो मग? बघा 1/2i 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 s मायनस IA 1 प्लस 1 म्हणजे 2 मायनस 1 अपॉन s प्लस IA त्याचा वर्ग. असं फॉर्म्युले आपल्याला वापरता आले पाहिजे. हेच फार महत्वाचं आहे. विच इज इक्वल टू 1/2i क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं s प्लस IA चा वर्ग मायनस इन ब्रॅकेट s मायनस IA चा वर्ग होल डिवायडेड बाय s मायनस IA आणि s प्लस IA ब्रॅकेट मध्ये घेतलं आणि त्याचा वर्ग केला. का? तर आपल्याला a प्लस b s प्लस a s मायनस a चा फॉर्म्युला वापरता यावा. सो विच इज इक्वल टू 1/2i इन ब्रॅकेट याचं वर्ग केलं s स्क्वेअर प्लस 2ias मायनस a चा वर्ग. कसा झाला? i चा वर्ग a चा वर्ग, i चा वर्ग म्हणजे -1, तो मायनस a स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट s स्क्वेअर मायनस 2ia पुन्हा प्लस i चा वर्ग a चा वर्ग, i चा वर्ग म्हणजे -1, तो मायनस a चा वर्ग होल डिवायडेड बाय s स्क्वेअर मायनस i स्क्वेअर a स्क्वेअर and again whole square. So which is equal to 1/2i s square will be cancelled, a square will be cancelled, 2ias आणि मायनस मायनस प्लस 2ias. तर हे झाले 4ias 1 which is equal to 1/2i in bracket 4ias होल डिवायडेड बाय s स्क्वेअर. हा i चा वर्ग म्हणजे -1, हा मायनस मायनस प्लस a स्क्वेअर अँड होल स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू इथं 2i या 4i सोबत कटला आणि 2as न्यूमरेटरला राहिलं डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर होल स्क्वेअर. तर मित्र हो, लाप्लास ऑफ टी साइन 80 चा रिझल्ट काय येते? तर एक उत्तर हे असेल, दुसऱ्या उत्तरमध्ये स्क्वेअर नसेल, तिसऱ्या उत्तरमध्ये वर 2 नसेल, चौथ्या उत्तरमध्ये वर a नसेल. अशा पद्धतीने व्हेरायटी टाकल्यानंतर जो करेक्ट आन्सर असेल तो तुम्हाला चूज करता आला पाहिजे, निवडता आला पाहिजे आणि आन्सर लिहिता आलं पाहिजे. तर आज आपण या एक्झाम्पल 5 वरच थांबणार आहोत आणि तुम्हाला आता होमवर्कसाठी मी काय करणार आहे की मी जे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून देत आहे हे सगळे सॉल्ड एक्झाम्पल आहे
आणि एक्झरसाइज मधले सुद्धा सगळे एक्झाम्पल्स माझ्याजवळ सोडून आहेत. परंतु आपण जर सगळी एक्झरसाइज घेण्याचा प्रयत्न केला तर 3 युनिटपैकी मोठ्या मुश्किलीनं आपण 2 युनिटपर्यंतच आपला परीक्षेची वेळ येऊन जाईल. त्यामुळे मी काय करणार आहे की सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्हाला इथं एक्सप्लेन करणार आहे आणि एक्झरसाइज मधले पूर्ण एक्झाम्पल्स तुम्हाला करायचे आहे. आणि जो कुठलाही एक्झाम्पल आला नाही ते तुम्ही मला कधीही विचारू शकता. यू आर वेलकम. तर आपण आज इथेच थांबू. धन्यवाद.